राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी दिल्ली दौऱ्यावर होते। या दौऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। यातील एका खासदाराला मंत्रिपदाची ऑफर तर इतरांना मानाची पदं देण्याची ऑफर शिंदेंनी दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येतेय। शिंदेंकडून खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिर्डीत झालेल्या ठाकरेंच्या पक्षाच्या मेळाव्याला खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी दांडी मारली होती। त्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाले। याबाबत वागचौरेंना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत बोलणं टाळलं। त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे। नीट, सीबीएसई आणि इतर पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील 1 कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। त्यांचं भविष्य अंधारात सापडलंय। या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली आहे। आंदोलनात वेळ आल्यास तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचं म्हणत पुण्यानंतर जयपूर, अमृतसर, लखनौ आणि बंगळुरू या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचंही दिपके यांनी सांगितले। तसंच नीट परीक्षेतील पेपरफुटी, एनटीएचा गलथान कारभार याविषयी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलंय। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोसमी पावसानं वाटचाल केली आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून राज्यात मोसमी पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हरणे या ठिकाणी स्थिर असून मोसमी पाऊस एकाच ठिकाणी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस काहीसा लांबण्याची चिन्ह आहेत। दरम्यान पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मोसमी पाऊस दाखल होण्याची स्थिती अनुकूल आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। यंदा राज्यातील नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागला। त्यातच एल निनो स्थितीचा प्रभाव यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामावर दिसतोय। हवामान विभागाकडून यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर परप्रांतीय कॅब चालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे। अखेर 14 तासांच्या प्रतीक्षेनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या मुजोर कॅब चालकाचं नाव निशांत धर शुक्ला असं आहे। मारहाण झालेले वयोवृद्ध दाम्पत्य प्रचंड घाबरल्यामुळे स्वतःहून पोलिसात तक्रार देण्यास ते पुढे येत नव्हते। त्यामुळे शिवसेना कार्यकर्ते नितेश पाटोळे यांनी स्वतः या प्रकरणात फिर्यादी बनवून पोलिसात रितसर गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती। पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। वाघाळे गावातील 25 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। वैशाली नामदेव नवले असं मृत महिलेचं नाव असून जून 2023 मध्ये तिचा विवाह झाला होता। मात्र लग्नानंतर काही महिन्यातच पती, सासरा आणि सासूकडून 4 चाकी गाडी आणि शेतीसाठी माहेरून 3 लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता। या सततच्या त्रासाला कंटाळून वैशाली नवले यांनी घरासमोरील शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मृत विवाहितेचे वडील शरद निकुळे यांनी फिर्यादीवरून पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पती नामदेव नवले आणि सासरा रुस्तुम नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे। पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या सयानी घोष यांनीही बंडखोरांची साथ दिली आहे। त्यांच्यासोबतच युसुफ पठाण आणि शत्रुघ्न सिन्हा हे देखील बंडखोरांच्या गटात सामील झालेत। तृणमूलच्या या बंडखोरांच्या छावणीत अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटी खासदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्यानं राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठा सुरुंग लागण्याची चिन्ह आहेत। पक्षातील 20 बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून एनडीए सरकारला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे।
पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। भारताने ओमानजवळ झालेल्या व्यापारी जहाजावर जो हल्ला करण्यात आला त्याचा निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. या हल्ल्यानंतर जहाजावर असलेल्या 24 पैकी 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे, पण 3 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता असल्याचं सांगण्यात येते. ओमानच्या तटावर सेटेबेल्लो या व्यापारी जहाजावर हल्ला झाला. ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. जहाजावर 24 भारतीय होते, त्यापैकी 21 जणांची सुटका झाली आहे. अजूनही 3 भारतीय बेपत्ता आहेत. ओमान या ठिकाणी जो भारतीय दूतावास आहे त्यांचं या घटनेकडे बारकाईनं लक्ष आहे. 3 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत, त्यांच्यासाठी ही शोध मोहीम अजूनही सुरू आहे. भारतीय दूतावासाचे अधिकारी हे ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्यानं संपर्कात असल्याचं सांगण्यात येते. पाक व्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचं MI-70 हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमधील सर्वच प्रवाशांचा मृत्यू झालाय. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांचा नेमका आकडा अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकांसह 20 सैनिक असल्याचं सांगण्यात येते. काही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर पडल्याचे लष्कराने एक निवेदन जारी केले. हा अपघात पाक व्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यात झालाय. हेलिकॉप्टरमधील सर्व सैनिक ठार झाल्याचंही सांगण्यात येते. पैशन को प्रोफेशन बनाना है, सी मेडियो देता है आपके सपनों को उड़ान। सिर्फ डिग्री नहीं, करियर बनाओ सी मेडियो के साथ। जगात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे फुटबॉल आणि या फुटबॉलचा महाकुंभ अर्थात फिफा विश्वकरंडक आजपासून सुरू होणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही स्पर्धा शुक्रवारी पहाटेपासून सुरू होणार आहे. यावेळच्या विश्वकरंडकाचं आयोजन 1 किंवा 2 नव्हे तर तब्बल 3 देशांमध्ये म्हणजेच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत संयुक्तपणे केले जाणार आहे. या विश्वकरंडकात एकूण 48 संघ असणार आहेत. याआधी फक्त 32 संघ असायचे. 16 वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या स्टेडियममध्ये तब्बल 140 सामने खेळवले जातील. त्यामुळे या सर्व सामन्यांचा भारतीय देखील आनंद घेऊ शकणार आहेत. मराठी अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. शशांक नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना शशांक केतकर यानं थेट देशातील लग्न संस्थेवर आपलं मत व्यक्त केलं असून लिव्ह इन रिलेशनशिप बाबत भाष्य केलंय. विषय अवघड आहे, कारण फक्त तुम्हाला नवरा बायको हा टॅग लावला किंवा एक दागिना गळ्यात आला म्हणजे सगळ्यांची उत्तरं मिळाली असं होत नाही, असं त्यानं म्हटलंय. त्यासोबतच एक लग्न करून दुसरीकडे लिव्ह इन मध्येही राहणारी माणसं इंडस्ट्रीमध्ये आहेत असा भुवया उंचवणारा खुलासा शशांक केतकर यांनी केलाय.